सो हॅलो, यो माझा छोटासा व्लॉग आहे, तो जरा तुम्ही बघा. म्हणजे मी आपल्या बाबासाहेबांवर आणि माता रमाईवर एक खूप छान गाणं काढलं आहे. म्हणजे मी ते एकटीनेच काढलं आहे आणि कोणी मदत नाही केली मला. तर तुम्ही ते ऐका, तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगा. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ते गाणं बोलूया. पहिला मानाचा जय भीम आणि नमस्कार हे गाणं पूर्ण ऐका. मी हाफच केले आणि जर मी पूर्ण उद्या नाही तर परवा करलच. तुम्ही ते गाणं ऐका. आता आपण स्टार्ट करूया. जय भीम. हे रमाई चली की आम्ही भीमकन्या छान, पुस्तकांचं भाग्य आणि पुस्तकांची शान, कपाळावर टिकली आणि साडी नेसून तयार, कपाळावर टिकली आणि साडी नेसून तयार, अशा आम्ही आहो या रमाईच्या कन्या. हे रमाईच्या कन्या आम्ही भीमकन्या, बाबासाहेबांच्या लेखी आम्ही भीमकन्या, रमाईच्या कन्या आम्ही भीमकन्या, बाबासाहेबांच्या लेखी आम्ही भीमकन्या. जय भीम. कसं वाटलं तुम्हाला हे गाणं? मला जरा कमेंट्समध्ये सांगा. मला तर छानच वाटत होतं बोलताना. आणि तुम्हाला हे गाणं आवडलं तर या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब प्लीज करा. आणि जर तुम्ही कट्टर नाहीतर जय भीम असाल तर कमेंट्समध्ये आता जे मी पहिला बोललेलं निळा दिल आणि जय भीम लिहायचं विसरू नका. जे पण जास्त निळा दिल पाठवल त्याच्यासाठी मी अजून सुंदर गाणं काढेल. आणि हे गाणं तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल. हो, हे जिजाऊच्या लेकी आम्ही मराठपोळी छान आहे ना, तेच गाणं आहे. पण मी आपल्या माता रमाई आणि बाबासाहेबांवर काढलेलं आहे. आणि सगळ्या मुलींना जय भीम आणि मुलांना पण. आता तुम्हाला हे गाणं कसं वाटलं ते सांगा मला कमेंट्समध्ये. आणि कमेंटला लाईक सबस्क्राईब अँड फॉलो जेवढं होतं तेवढं शेअर करा. हे गाणं फुल व्हायरल झालं पाहिजे. मी छोटासाच ब्लॉग टाकला आहे, पण मी ह्याचा मोठा पण ब्लॉग टाकल. तुम्हाला कसं वाटलं हे गाणं ते मला सांगा. बाय. जय भीम. पुन्हा एकदा मी जय भीम बोलते कारण की आपण भीमकन्या आहे. 14 एप्रिल इज कमिंग सन. 14 एप्रिलसाठी मी एक गाणं काढलेलं आहे. पण मी आत्ता तुमच्यासोबत हे गाणं शेअर करते कारण की मला हे गाणं माझ्या मनातच बसले आणि खूप खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगावंसं मन होत होतं. कारण की तुम्ही माझी फॅमिली पण आहात ना, यूट्यूब फॅमिली. चला, नमस्कार आणि जय भीम. बाय.